except maybe her. आज काय हॉलिवूड रिव्ह्यू? ऑब्विसली नाही. काय झालं माहितीये का, मार्वल स्टुडिओजनी स्वतः हा टी शर्ट स्पेशली पाठवला आणि रिक्वेस्ट केली की प्लीज पॉपकॉर्न पे चर्चेवर तुम्ही गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सीचा रिव्ह्यू करा ना. त्याने आम्हाला ऑफिशियल ईमेल पण पाठवला. तो ईमेल डिलीट झाला, नाही तर मी दाखवलं असतं तुम्हाला. ते जाऊ दे. पण मग आम्ही असा विचार केला तेवढे रिक्वेस्ट करताय तर मग करून टाकूया रिव्ह्यू. नाईस सूट. तुम्ही याआधी आलेला गार्डियन ऑफ द गॅलेक्सी पाहिलेला आहे का? नसेल पाहिला तर काही फार बिघडत नाही. म्हणजे व्हॉल्यूम 2 कळायला तुम्हाला त्यामुळे काही फार प्रॉब्लेम येईल असं काही नाहीये. अव्हेंजर्स पाहिलात की नाही किंवा ऐकलं तरी असेल, त्यातलाच प्रकार आहे. फक्त अव्हेंजर्समध्ये काय पृथ्वीवरचं संकट असतं, इथे मामला गॅलेक्सीचा आहे, म्हणजे आकाश गंगेचा आहे. बरं, या गॅलेक्सीला वाचवणारे जे गार्डियन्स आहेत ना, त्यांच्याकडे खूप सुपर पॉवर्स वगैरे आहेत. पण हे गार्डियन्स कोण, त्यांचं बॅकग्राऊंड काय, त्यांच्याकडे कुठल्या सुपर पॉवर्स आहेत ते पण माहीत असायची गरज नाही. सगळा VFX आणि ॲनिमेशनचा खेळ आहे. आता हे कोण गार्डियन्स आहेत? पीटर आहे, ड्रॅक्स आहे, योंडू आहे, गमोरा आहे, रॉकेट आहे. म्हणजे ही त्यांची नावं आहेत आणि नावाप्रमाणेच चित्रविचित्र आणि अतरंगी आहेत ते. पण ह्या सगळ्यामध्ये क्यूट कोण आहे? बेबी ग्रूट. एवढासा जीव आहे, पण मस्ती किती अंगामध्ये. म्हणजे गार्डियन्सचा ओपनिंग सिक्वेन्स जो आहे ना, तोच कमाल आहे. म्हणजे हे गार्डियन्स एका मॉन्स्टरला मारतायत, तो मॉन्स्टर या गार्डियन्सना बदडतोय आणि त्या सगळ्या धुमश्चक्रीमध्ये तो बेबी ग्रूट जो आहे ना, तो एका गाण्यावर मस्त डान्स करतोय. असा हा सगळा अतरंगी मामला आहे. आता त्या ड्रॅक्सला थानोसचा बदला वगैरे घ्यायचा आहे. नाही, म्हणजे ते माहिती असण्याचं कारण नाही, कारण तो ट्रॅक त्यांनी बाजूलाच ठेवून दिलाय. व्हॉल्यूम 2 मध्ये त्यांनी काय केलंय ना, बॉलिवूड स्टाईल बिछडलेल्या बाप मुलाची गोष्ट जी आहे त्याच्यावर भर दिलाय. मार्वल हिरोज असले म्हणून काय झालं, त्यांना पण मनमोहन देसाई स्टाईल आयडिया सुचू शकतात ना. त्यामुळे एकंदरीत या सिनेमात स्टोरीला वगैरे असा फार काही अर्थ नाही. सुरुवात कुठून करायची आणि शेवट कुठे करायचा एवढंच डोक्यात ठेवून त्यांनी सिनेमा लिहिलेला आहे. त्यांची अपेक्षा काय की प्रेक्षकांनी या गार्डियन्सच्या करामती एन्जॉय करायच्या, त्यांचा जो येडचापपणा आहे, त्यांचे जे तिरकस विनोद आहेत त्याच्यावर खळखळून हसायचं. बाकी या मार्वल हिरोजना इमोशनल करण्याच्या नादामध्ये आहे ना, इंटरवलच्या आधीचा भाग जो आहे तो थोडासा कंटाळवाणा झाला. There are two types of beings in the universe. Those who dance and those who do not. I get it, yes. You just need to find a woman who is pathetic. यात पूर्ण कम्प्युटर ग्राफिक्सचा मसाला खचून भरलेला आहे. म्हणजे इगो नावाचं प्लॅनेटच आहे. बरं, एका प्लॅनेटवरून दुसऱ्या प्लॅनेटवर जाणारं रॉकेटचं यान आहे. बरं, हा जो रॉकेट आहे ना, त्याच्या वेपन आणि मिलिटरी टॅक्टिक सुद्धा एकदम खतरनाक. पीटर आणि गमोराचा लव्ह ट्रॅक आहे. पीटरकडे असलेला सोनीचा वॉकमन किंवा जो बेबी ग्रूट आहे त्याची क्यूट कॉमेडी, बलदंड ड्रॅक्सचं गडगडाटी हास्य, योंडूकडे असलेला ॲरो रोबॉट आणि त्या रोबॉटने उद्ध्वस्त केलेलं टेझर फेसचं स्पेसशिप, असं बरंच काय काय खचून मसाला भरलेला आहे या गार्डियन ऑफ द गॅलेक्सी. Do is yell at each other. You're not friends. No, we're family. थोडंसं यातल्या कलाकारांबद्दल. याच्यामुळे जो ड्रॅग झालाय डेव्ह बॅटिस्टा, तो WWFचा 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन होता. बरं, याच्यामध्ये ब्रॅडली कूपरचा आवाज आहे रॉकेट कॅरेक्टरसाठी, विन डिझेलचा आवाज आहे बेबी ग्रूटच्या कॅरेक्टरसाठी. बरं, याच्यामध्ये बाकी क्रिस प्रॅट वगैरे मंडळी आहेतच, पण सिल्व्हेस्टर स्टॅलोन साहेब सुद्धा आधेमध्ये डोकावून जातात. कसं आहे ना, तुम्हाला मार्वल कॉमिक्सबद्दल किंवा गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सीबद्दल काहीच माहिती नसेल आणि तरीसुद्धा सिनेमा बघायचा आहे तर थोडं त्याबद्दल वाचून जा, संदर्भासाठी बरं असतं ते. हां, आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे सिनेमाचं बजेट आहे $200 मिलियन, म्हणजे 1400 कोटी रुपये. स्पेशल इफेक्ट्स तर चांगले असणारच ना. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्याचा जास्त आनंद घेण्यासाठी शक्यतो IMAX 3D मध्येच हा सिनेमा बघा. या गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सीला मी देतोय 3 पॉपकॉर्न. आता तुम्ही इतके दिवस मागणी करत होतात की हॉलिवूड सिनेमांचे रिव्ह्यू सुद्धा करा पॉपकॉर्न पे चर्चावर, तर आम्ही हा रिव्ह्यू तुमच्या पुढे सादर केलेला आहे.
आम्ही आमचा शब्द पाळला. आता तुम्हाला त्या बदल्यात ते तर माहितीच आहे तुम्हाला, तुम्ही आमचे व्हिडिओज जे पॉपकॉर्न पे चर्चावरचे इंटरव्ह्यूज आहेत किंवा रिव्ह्यूज आहेत ते फक्त लाईक करायचे आहेत, ते जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करायचे आहेत, त्याच्यावर कमेंट टाकायचे आहेत आणि हां सबस्क्राईब पण करायचं.